बोर्डाच्या परीक्षेत या चुका जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच तुम्ही 80 पैकी 75च्या वर 10वीच्या इंग्लिश या विषयात स्कोर कराल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. कोणत्या ह्या चुका आहेत ज्या तुम्ही देखील बोर्डाच्या परीक्षेत करू नयेत, तर पाहूयात. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सीट नंबर व्यवस्थित अगदी अंकात लिहायचा आहे. जो हॉल तिकीटवर तुमचा सीट नंबर जसा आहे तसा तुम्हाला इन फिगर्स म्हणजे अंकात लिहायचा आहे. त्यानंतर इन वर्ड्स अक्षरात व्यवस्थित लिहून त्यानंतर तुमची सही करायची आहे. सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट्स इथेच तुमची साईन करायची आहे. पर्यवेक्षकाची सही ते अजिबात तुमची सही करायची नाही. त्यानंतर पहा, सेंटर जो तुमचा नंबर असणार आहे तो तिथे लिहून तुमचा जो विषय असणार आहे तो इंग्लिश, पेपरमध्ये काही लिहायचं नाही, ब्लँक सोडायचं आहे ती जागा. त्यानंतर डेट असणार आहे 27 फेब्रुवारी 2026 आणि उत्तरलेखनाची भाषा ही इंग्लिश असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित अगदी बोर्डाची उत्तरपत्रिका ही लिहायची आहे आणि त्यामध्ये इथे जो असणार आहे तो बारकोड व्यवस्थित त्या चौकटीतच चिटकवायचा आहे. तर चला तर पाहूयात. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सेक्शन जो लिहिणार आहात त्याचं जे टायटल असणार आहे की कोणता सेक्शन तुम्ही सोडवणार आहात. सेक्शन 1 जर तुम्ही सोडवणार आहात तर तिथं जो सोडवणार त्याचं नाव लिहायला अजिबात विसरायचं नाही. सेक्शन 1 म्हणून असं तिथं लिहायचं आहे. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 1 इथं बोर्डाच्या उत्तरपत्रिकेत लिहिण्यासाठी सुरुवात करायची. अजिबात इथे काहीही लिहायचं वर नाही. हे जे असतं ते एक्झामिनरसाठी असतं, त्यामुळे तुम्हाला इथूनच लिहायला स्टार्ट करायचे आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहा, सर्वप्रथम तुम्हाला जी उत्तरपत्रिका देतील त्या सुरुवातीच्या ज्या 5 मिनिटात तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्व उत्तरपत्रिकेतील तुम्हाला जे पहिलं पेज आहे ते तुमचं सीट नंबर विषय ते लिहिल्यानंतर सर्वात आधी तुमचं इथं काय करायचं आहे, तर डाव्या साईडला समास आखायचा आहे. तर तुम्ही 2 लाईन्स किंवा 1 लाईन तिथे आखली तरी चालेल. तर सर्वप्रथम सर्व उत्तरपत्रिकेत तुमच्या ही लाईन सर्व डाव्या साईडलाच आखायची आहे. अजिबात उजव्या साईडला तुम्ही समास हा आखत बसायचा नाही. ते रॉंग आहे फॉर्मॅट, त्यामुळे पेपर प्रेझेंटेशनसाठी अजिबात ते व्यवस्थित चांगलं दिसत नाही. तर नेहमी पेपरच्या तुमच्या डाव्या साईडलाच काय करायचं आहे, तर तुम्हाला समास हा आखायचा आहे. आणि सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर समास आखल्यानंतर ज्या काही उत्तरपत्रिकेत कृती सोडवायच्या आहेत त्या पेनेनंच तुम्हाला काय करायचे आहेत, ड्रॉ करायचे आहेत. अजिबात इथं पेन्सिलचा वापर हा करायचा नाही. त्यानंतर पहा, प्रश्न जो मेन असणार आहे तो इथे लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 असणार आहे तो मेन प्रश्न इथे लिहायचा आहे, क्वेश्चन नंबर 1. आणि जो त्याचा सब क्वेश्चन्स असणार आहे, उपप्रश्न असणार आहे, तो नेहमी इथे क्वेश्चन नंबर 1 मधील ए हा इथून स्टार्ट होतो. तर इथे अजिबात क्वेश्चन नंबर 1 इथेच ए अजिबात लिहित बसायचं नाही, तो रॉंग फॉर्मॅट आहे. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 1 ए जर इथं तुमचा अटेंड झाला तर व्यवस्थित अगदी तुम्हाला ते सुटसुटीत उत्तर लिहायचं आहे. कारण काय, तर बोर्डाची उत्तरपत्रिका खूप तुमचे पेजेस जास्त असतात आणि जर तुम्ही व्यवस्थित त्याचं प्रेझेंटेशन केलं, खूप तिथं असं गर्दी करून अक्षर अजिबात लिहित बसायचं नाही. तर व्यवस्थित अगदी क्वेश्चन नंबर टाकायचा, त्यानंतर त्याचं उत्तर काय आहे व्यवस्थित अगदी तुम्ही जर इथे लिहिला तर तुम्हाला इथे मार्क्स हे सहज तुम्हाला पैकीच्या पैकी मिळून जातात तुमचं प्रेझेंटेशन बघून. त्यानंतर पहा, ती वेब डायग्राम ती पेननंच काढलेली आहे व क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो इथं मेन जो क्वेश्चन सोडवला आहे तो लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 जो ए होता तो आपण 6 पर्यंत सोडवलेला आहे. त्यानंतर पहा, नेक्स्ट पेजवर आपण काय केलेलं आहे, तर क्वेश्चन नंबर 1 बी इथे सोडवलेला आहे. तर इथे तुम्ही सोडवू शकता किंवा तुम्ही नेक्स्ट पेज न्यू पेजवर देखील स्टार्ट करू शकता. त्यानंतर झाल्यानंतर हा सेक्शन फर्स्ट झाल्यानंतर सेक्शन जो सेकंड असणार आहे त्याचं क्वेश्चन नंबर लिहायला विसरायचे नाही. नाहीतर त्यानंतर सेक्शन सेकंड जो असणार आहे त्याचं देखील टायटल हे लिहायला विसरायचे नाही. आणि तुमचा जो नवीन प्रश्न नेहमी असणार आहे जो तुम्ही सोडवणार आहात तो तुम्ही उत्तरपत्रिकेच्या नेहमी उजव्या पेजवरच म्हणजेच राईट हँड साईडलाच तुमचा हा क्वेश्चन स्टार्ट असला पाहिजे. इथे अजिबात तुम्ही काय करायचं नाही, तर डाव्या पेजवर अजिबात तुमचा नवीन क्वेश्चन स्टार्ट करायचं नाही. तर तुम्हाला सेक्शन सेकंड अजिबात लिहायचं नाही, जो रॉंग फॉर्मॅट आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर नेहमी तुमचा जो असणार आहे नवीन क्वेश्चन्स किंवा जो सेक्शन्स तुम्ही नवीन सोडवणार आहात तो नेहमी पेजच्या उजव्या बाजूलाच तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे लिहायला. त्यानंतर पाहू शकता तुम्ही त्यामध्ये काय करायचं आहे, जर क्वेश्चन नंबर 2 ए झाल्यानंतर इथे तुम्ही
A5 पर्यंत जर पर्सनल रिस्पॉन्स लिहिला तर त्यानंतर काय करायचं आहे तर तुम्ही क्वेश्चन नंबर 2B न्यू पेजवर देखील स्टार्ट करू शकता किंवा इथून देखील तुम्ही स्टार्ट करू शकता. परंतु जर तुम्हाला व्यवस्थितच अगदी पेपर जर व्यवस्थित तुमचा प्रेझेंटेशनसाठी असायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय करायचं तर क्वेश्चन नंबर 2B इथून सोडवलेला आहे, व्यवस्थित ते दिसतं. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर ज्या या कृती दिलेल्या आहेत त्या काय करायच्या आहेत पेननंच तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. अजिबात इथे पेन्सिलचा वापर करायचा नाही. अंडरलाईन करण्यासाठी तुम्ही पेन्सिल वापरू शकता, परंतु तुम्ही काय करायचं आहे तर त्या आकृत्या पेननंच काढायच्या आहेत. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन नंबर जो 2B होता तो आपण व्यवस्थित अगदी बघितलेला आहे. त्यानंतर सेक्शन 3 जो असणार आहे तो देखील तुम्हाला उजव्या पेजवरच लिहायचा आहे. तर इथून क्वेश्चन नंबर 3A स्टार्ट केलेला आहे. तर इथं क्वेश्चन नंबर 3A जो आहे तो बघा A1 A2 A3 व्यवस्थित अगदी सोडवलेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही ॲप्रिसिएशन नेक्स्ट पेजवर इथे लिहू शकता. व्यवस्थित अगदी क्वेश्चन नंबर 3B असणार आहे. त्यामुळे ते कसं व्यवस्थित अगदी सिक्वेन्स नसल्यामुळे एक्झामिनरवर तुमच्या पेपरचं जे प्रेझेंटेशन असतं ते अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि तुमच्या मार्क्समध्ये अल्टिमेटली काय होतं तर वाढही होऊ शकते. त्यानंतर इथे अजिबात सेक्शन 3 संपल्यानंतर खाली पेजच्या अजिबात सेक्शन 4 लिहायचं नाही, तर नवीन पेजवर तुम्हाला सेक्शन 4 हा स्टार्ट करायचा आहे. तर इथे पाहू शकता व्यवस्थित अगदी तुम्ही हे लिहिलेलं आहे. तर असंच लिहायचं आहे. तुम्ही बोर्डाच्या येणारा 27 फेब्रुवारी 2026च्या इंग्लिश या विषयात जर असं प्रेझेंटेशन जर तुम्ही केला तर तुमचं नक्कीच चांगलं स्कोर होणार आहे. तर इथं पाहू शकता सेक्शन 4 असं व्यवस्थित लिहायचं आहे. समरी रायटिंग देखील तुम्ही नेक्स्ट पेजवर घेऊ शकता किंवा इथं जर तुमचं स्पेस असेल तर इथे लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित अगदी काय करायचं आहे प्रेझेंटेशन हे काय करायचं आहे तर करायचं आहे. अजिबात तुम्हाला नवीन क्वेश्चन जो असणार आहे तो डाव्या साईडला स्टार्ट करायचा नाही. नेहमी उत्तरपत्रिकेच्या उजव्या पेजवरच तुम्हाला काय करायचं आहे तर स्टार्ट करायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.